तर मंडळी आज रविवार होता, तर म्हटलं चला आज शेतातून जाऊन चक्कर मारून येऊ म्हटलं, कारण की एका ठिकाणी दररोज बसून बसून बोर होतं. तर मग चला आपल्या शेत दाखवत असतो मला. तर खूप दिवसांपासून शेतात काही चक्कर झालेलंच नव्हता. म्हटलं चला आज रविवारी तर आज शेतात जाऊन येऊ म्हटलं. कारण का असतं माहिती का, दररोज एक एक काम करून माणूस खूपच बोर होत असतं, म्हणून म्हटलं आज शेतात जाऊन थोडंफार फ्रेश होऊन येऊ म्हटलं. तर मंडळी आपण आलेले आपल्या शेतामध्ये. तरी बघा हे आपल्या जे मागं दिसतंय हे टाकलेले आपण कांद्याचं रोप, ते लावायला पण आलेले आणि हे पण रोप आपण सोबतच टाकलं होतं, पण पावसामुळे खराब झालेलं आहे ते. आता पुन्हा आपण दुसरं टाकलं ते पुन्हा खराब झालेलं आहे पावसामुळे. यावर्षी खूपच प्रॉब्लेम झालेले. हे जे मागं वावर दिसतंय याच्या अगोदर तिथं ऊस होतं. आता पुन्हा आपण इथं कांद्याचं रोप टाकलेले, कालच टाकले. म्हणजे जवळपास आता ह्यावर्षी आपण 3 वेळेस रोप टाकलेले. आणि हे जे रोप आहे हे बी त्यात सीडचं बी टाकलं. हे बघा हे सीडचं बी आहे. नंतर मग आपण निघालो होतो आपल्या गावाकडे. खूपच दिवसानंतर चक्कर होणार होती आपल्या गावाकडे, तर मनामध्ये वेगळीच एक्साइटमेंट चालू झालेली होती. आणि खरं म्हणजे तर जी माझ्या गावात राहण्यात असते ती सिटीमध्ये कधीच नसते भेटत, हे तर तुम्हाला चांगलंच माहित असेल. आणि आपण नंतर आलो होतो आपल्या गावाकडच्या शेतामध्ये. बांधाच्या कडेकडेनं आपण नारळाची झाडं लावलेली आणि त्याला खूपच नारळ आलेली होती. मला वाटलं होतं एखादं तोडा, पण म्हणलं वरती जायला आपल्याला जमणार नाही. आणि गावाकडच्या शेतामध्ये लावलेलं होतं आपण कापूस, आणि कापसाने काही यावर्षी आपल्या मनावशी काही साथच दिली नाही, कारण की जेव्हापासून काढायचं तेव्हापासून नुसतं पाऊस चालू होता. त्याच्यात एक तर हे सरकार नुसतं आश्वासन देत राहतं, करत तर काहीच नाही शेतकऱ्यासाठी. त्याच्यात एक तर कांद्यानं पण आपल्याला यावर्षी साथ दिली नाही, कारण की जेवढं विकलं त्याच्यापेक्षा निम्मात आपण शेतातच फेकून दिलं होतं, कारण की भावच नव्हता शेवटपर्यंत. आणि आपण जेव्हा पण शेतात जातो तेव्हा आपल्या चिल्लेपल्ले गँगला भेटूनच येतो, कारण की आपण शेतात गेलो आणि जर त्यांना भेटून आलो नाही तर आपल्याला शेतात गेल्याची फिलिंग येतच नाही. आणि आपण शेतात एक छोटी मांजर पाळलेली, ती झाली होती 3 छोटी पिल्लं, पण मला वाटलं ती माझ्याकडे काही येणारच नाही. पण मी 5 मिनिटं खाली बसलो, ती माझ्या डायरेक्ट डोक्यावर येऊन बसायला लागली. आणि आज जवळपास आपण 1 वर्षानंतर ट्रॅक्टर चालवायला बसलो होतो. मला वाटलं जमणार नाही, पण आपल्याला एकदम परफेक्ट ट्रॅक्टर जमवून गेलं. आणि आज मला असं वाटलं होतं की आज रविवारची काही पेशंटच येणार नाही, पण जे व्हायचं तेच झालं. कारण की मी शेतातच होतो तर लगेच डॉक्टरचा कॉल आला, आणि पेशंट लगेच मला अर्जंटमध्ये जावं लागलं. आणि डॉक्टरला सांगितलं मी थोडं बाहेर आलेलं आहे, म्हटलं जर पेशंट थांबत असलं थांबून ठेवा, म्हटलं मी आता 10 मिनिटात येतो म्हटलं. मग काय मी लगेच गाडीला किक मारून लगेच निघून गेलो आणि लगेच पेशंटचं सॅम्पल घेतलं. आणि 2 दिवसापूर्वी आपण बॉडी लोशन ऑर्डर केलेलं होतं, त्याची पण ऑर्डर आलेली होती. मग काय लगेच रिसिव्ह करून लगेच अनबॉक्सिंग पण करून बघितली. आणि हिवाळ्यात स्किनची केअर करणं तर खूपच गरजेचं असतं. जर स्किनची केअर केली नाही तर तुम्हाला तर चांगलंच माहिती काय होतं म्हणून. आणि मित्रांनो, तुमचा पण दिवस कसा गेला आपल्याला कमेंट करून सांगा, आपल्या चॅनलला पण फॉलो करा.